सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. पालकांच्या आग्रहास्तव आजपासून आपण सुरू करत आहोत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवनीत सराव प्रश्नपत्रिका. आजपासून पाहूया पाचवीची इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिका. पहा, सराव प्रश्नपत्रिका पहिली, पेपर सेकंड इंग्रजी तृतीय भाषा. फक्त आपण इंग्रजीचेच 25 प्रश्न पाहणार आहोत बरं का मुलांनो. 25 प्रश्नासाठी तुम्ही सगळ्यांनी 20 मिनिटं घ्यायचे आणि 20 मिनिटात 25 प्रश्न सोडवून दाखवायचे. पाहूया विभाग 1 इंग्रजी तृतीय भाषा. 25 प्रश्न आणि त्याला 50 गुण असतात आणि वेळ 20 मिनिट, हे पक्क लक्षात ठेवा. इथून पुढं 20 मिनिटात आपल्याला 25 प्रश्न आत्मसात करायचे आहेत, समजून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला परीक्षेत हेच प्रश्न जर आले तर मार्क मात्र मिळवायचे. पहिला प्रश्न पहा, चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 11. आफ्टर 11 म्हणजे काय? 11च्या नंतर. काय म्हणले मग प्रश्न? चूज म्हणजे निवडा, द करेक्ट ऑर्डिनल म्हणजे योग्य क्रमवाचक, नंबर म्हणजे संख्या, योग्य क्रमवाचक संख्या. कशी संख्या पण? विच कम्स आफ्टर 11. 11 नंतर येणारी क्रमवाचक संख्या कोणती? म्हणजे 11. 11 या संख्येनंतर कोणती क्रमवाचक संख्या येईल? 12. मग 12 म्हणजे काय? 12. 12 आहे का इथं कुठं? अरे 12 ही तर नंबर झाला, पण आपल्याला क्रमवाचक ऑर्डिनल्स म्हणलंय. मग काय येईल त्याचं? 12वा. 12वा म्हणजे 12th. मग 12thचं सगळीकडेच 12th दिले. मग स्पेलिंग करेक्ट काय आहे? तर TW हे चुकलं, TWV हे चुकलं, TWELFTH हे करेक्ट आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 1. छान उत्तरं रंगवायचे बरं का. पहा दुसरा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर. लुक ॲट द पिक्चर म्हणजे काय? चित्राकडे पहा. अँड सिलेक्ट द करेक्ट. सिलेक्ट म्हणजे काय? निवडा. द करेक्ट म्हणजे काय? योग्य. द करेक्ट कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण विच मॅचेस विथ द पिक्चर. या चित्राला साजेस योग्य असं संभाषण निवडायचं आहे. मग चित्र पाहून घ्या रे मुलांनो. इथे एक मशीन दिसायली कशाची तरी. अरे ही तर ऊसाची मशीन आहे की रे, रस काढायची. इथं ऊसाचे कांडे दिसायलेत आणि हे टोपी घातलाय म्हणजे हे माणूस ऊसाचा रस देणार आहे. आणि टेबल खुर्ची हे मसाला दिसायला म्हणजे हे दोघं जण 2 बोटं वर करायला म्हणजे आम्हाला 2 ग्लास रस द्या असं म्हणायलेत. चित्र समजलं. आता पहा संभाषण. A said, please give us 2 full glasses of sugarcane juice. B said, but mama, I want some ice in my juice. एकदम करेक्ट आहे की रे संभाषण. नंबर 1च करेक्ट आहे, पर्याय नंबर 1. तरी पर्याय 2 वाचा. A said, give me some tomatoes. आता इथं टोमॅटो कुठं दिसायलेत का रे? नाही आहे, हे ऊस आहेत. शुगरकेन ऊसालाच म्हणतात, म्हणून पर्याय 1 बरोबर आहे. पर्याय 3 बघा. ए सेड, डू यू लाईक रोस्टेड 2 कॉर्न कॉब्स. आता इथं काही भाजलेलं कणिसाचं काही आहे का? काहीच नाही, म्हणून पर्याय 3 पण येणार नाही. पर्याय 4. ए सेड, हॅव यू ट्राईड दीज केक्स. आता केकचं दुकान आहे का? नाही, म्हणून करेक्ट आहे पर्याय नंबर 1. प्रश्न तिसरा, चूज म्हणजे निवडा. काय निवडायचं मुलांनो? चूज द करेक्ट ऑपोजिट म्हणजे विरुद्धार्थी शब्द, ऑपोजिट वर्ड्स फॉर ए अँड बी. ए आणि बी यासाठी विरुद्धार्थी शब्द. मग एला कोण आहे? डीप. मग डीपसाठी विरुद्धार्थी शब्द. बीला कोण आहे? अगली. अगलीसाठी विरुद्धार्थी शब्द. मग काय आहे? टॉप. टॉप इथं ठेवा. डीपचं विरुद्धार्थी टॉप नाही चुकलं. टॉपचं बॉटम आहे. मग एक जर चुकलं तर बाकीचं पर्याय वाचायचीच गरज नाही पुढचं. दुसरा, डीपचं बॉटम. डीपचं बॉटम कसं येईल? चुकलं. डीप म्हणजे खोल आणि बॉटम म्हणजे बी खोल. डीप म्हणजे खोल आणि टॉप म्हणजे वर. अरे रे 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 रे, डीपचं टॉप पर्याय 1 बरोबर आहे की रे. डीप खोल आणि टॉप म्हणजे उंच. आणि इथं अगली म्हणजे कुरूप आणि क्यूट म्हणजे काय रे? सुंदर. बरोबर आहे. मग आता पर्याय 1 येऊ शकतो. पुढं बॉटम. डीप म्हणजे बी खोल आणि बॉटम म्हणजे बी खोल, हे येणार नाही. तिसरा, शालो म्हणजे उथळ, हे येणार नाही. डीप म्हणजे हे तर खोलच आहे, पण शालो म्हणजे उथळ हे पण नाही येणार.
डीप, फाउंटेन आणि क्रुएल नाही, हे पण नाही येणार. तर क्रुएल म्हणजे काय? दुष्ट. आगली म्हणजे काय? क्रूप. याचं करेक्ट आहे पर्याय नंबर 1. प्रश्न समजून घ्या, उत्तर बरोबर येते. काय दिला आता चौथा प्रश्न? चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा. ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट, खालील वाक्यासाठी. विच इंडिकेट्स द करेक्ट टाइम, जे इंडिकेट म्हणजे काय? दर्शवते करेक्ट टाइम. कशासाठी रे? रीटा वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. रीता सकाळी लवकर उठते. मग सकाळी लवकर म्हणजे काय? 12 नून म्हणजे दुपारी झालं हे. 3 PM म्हणजे दुपारची. PM म्हणजेच काय रे? दुपारसाठी PM असते. चुकलं. 7 AM हे करेक्ट आहे. AM म्हणजे सकाळचा वेळ, सकाळी 7 वाजता. 7 PM म्हणजे संध्याकाळचे 7 हे येणार नाही. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 2. पहा 5वा प्रश्न. कंप्लीट द बॉक्स. आता बॉक्स कंप्लीट करायचा बाय चूजिंग द करेक्ट ॲक्शन वर्ड. आता ॲक्शन वर्ड म्हणजे कृतीयुक्त शब्द आपल्याला निवडून. फॉर म्हणजे त्यासाठी, फॉर द गिवन वर्ड हे दिलेला जो शब्द आहे त्याच्यासाठी आपल्याला योग्य कृती शब्द आपल्याला निवडायचा आहे. स्पिनिच म्हणजेच काय? पालक. मग त्याला आपण वॉश धुवू शकतो, नीट खाऊ शकतो, बाय विकत घेऊ शकतो. आणि आणखीन काय करू शकतो रे? तर लंप म्हणजे ढेकूळ, त्याला ढेकूळ करू शकतो. चुकलं. स्क्रिबल त्याला पिंजू शकतो. नाही, पिंजते तर कापसाला नाही. वुबल डुगडुग डुगडुग करणे. मग हे पण नाही आहेत. कुक स्वयंपाक करणे हे करेक्ट आहे. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. अत्यंत सोपा असा 6वा प्रश्न आला. द साईन. त्रिकोणामध्ये असं आणि असं झालंय म्हणजे इकडं साईन इंडिकेट. मग आता काय इंडिकेट करतं हे? इकडं जाऊन इकडं वळा म्हणजे काय आहे? इकडे बाजू उजवी. मग काय येईल याचं? टर्न राईट. स्टॉप नाही आहे, गो स्ट्रेट नाही आहे. टर्न लेफ्ट म्हणलं तर इकडं आला असतं, तर टर्न राईट. म्हणून पर्याय नंबर 2. काय म्हणले? 7वा प्रश्न. रिअरेंज. रिअरेंज म्हणजे काय? पुन्हा मांडणी करा. द नंबर्स हे नंबर पुन्हा मांडणी करा. अँड मेक मिनिंगफुल वर्ड्स म्हणजे आपल्याला मिनिंगफुल वर्ड बनवायचा आहे. मग आता हे नंबर दिले त्याप्रमाणे ते शब्द लावायचे. नंबर 1 3 2 1 8 6 7 5 4 9. मग 3 नंबरला कोणता शब्द आहे? एफ. इथं लिहिलं एफ. 2 नंबरला काय आहे? ए. इथं लिहिलं ए. 1 नंबरला व्ही. 8 नंबरला ओ. FAVO. 6 नंबरला यू. FAVOU. त्याच्यानंतर 7 नंबरला आर. 5 नंबरला VOURI. फेवरेट होते का रे? 4 नंबरला टी आणि 9 नंबरला ई. झालं. FAVOURIT फेवरेट हे शब्द तयार झाला. या शब्दापासूनच तयार झाला. म्हणून नक्कीच 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 1 आहे हे निश्चित. 8वा प्रश्न पहा. सॉल्व द रिडल. आता कोडं सोडवायचं आहे. आय यूज अ स्पॅनर अँड स्क्रूड्रायव्हर. आता स्क्रूड्रायव्हर म्हणजेच काय? आपण नट आळवायसाठी जे असते ते स्क्रूड्रायव्हर आणि स्पॅनर म्हणजे हातोडी. मग आता मी हातोडी वापरतो आणि स्क्रूड्रायव्हर वापरतो. हू ॲम आय? मग मी कोण आहे? मेकॅनिक. एकदम करेक्ट आहे. पॉटर कुंभार आहे का नाही? मिल्कमॅन दूधवाला कशाला ठेवला हातोडी स्क्रूड्रायव्हर? फार्मर शेतकरी नाही ठेवणार हे सुद्धा वस्तू. मेकॅनिक आहे म्हणूनच ह्या वस्तू माझ्याकडे आहेत. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 9वा प्रश्न पहा. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड शेप. आता शेपसाठी योग्य शब्द कोणता? हाय. हाय शेप उंच शेप नाही होतात. लो. लो शेप आकार लो नाही होणार. फास्ट शेप नाही. सर्कल शेप. शेप म्हणजे सर्कल हा एक आकार आहे म्हणून सर्कलसाठी शेप हे करेक्ट आहे. म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. बघा 10वा प्रश्न काय दिलाय? तर 10व्या प्रश्नात सांगितलेलं आहे चूज द करेक्ट मोटो म्हणजे घोषवाक्य निवडायचं आपल्याला. चूज द करेक्ट योग्य निवडायचं आहे मोटो घोषवाक्य फ्रॉम द गिवन ऑप्शन. पर्यायामधून योग्य घोषवाक्य. नंबर 1 काय? वी शॅल ऑल बी क्वाईट टुगेदर. वी शॅल ऑल बी क्वाईट टुगेदर. आम्ही सगळेजण शांत बसू. हे काय घोषवाक्य आहे का? चुकलं. गिव्ह मी अ स्टोरी बुक. हे मला ते गोष्टीचं पुस्तक दे. हे काय घोषवाक्य आहे का? चुकलं हे पण. प्रोटेक्ट ऑल प्लांट्स.
झाडांची काळजी घ्या. हां, हे होऊ शकतंय. पुढचं चौथं, फ्रॉम ग्रुप्स ऑफ 10, 10च्या ग्रुपमधून नाही आहे, तर पर्याय नंबर 3 करेक्ट आहे, प्रोटेक्ट ऑल प्लांट्स. हे घोषवाक्य आहे. 11वा प्रश्न तर फारच सोपा आहे मुलांनो. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडून रिकामी जागा भरा. फिल इन द ब्लँक म्हणजे रिकामी जागा भरा. ही हॅज बॉट डॅश डॅश इलेक्ट्रिक आयरन. आता इलेक्ट्रिक ई हे स्वरासारखा उच्चार आहे. मग स्वरासारखा उच्चार असेल तर त्याच्या अगोदर ॲन हे उपपद आर्टिकल वापरतात ॲन, म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. बघा 12वा प्रश्न, लुक ॲट द डायग्राम अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता योग्य पर्याय निवडा म्हणले बरं का. आता प्लांट्स म्हणजेच काय, रोपे. मग आता रोपेमध्ये काय दिलेले आहेत असे बाण करून, हा तर तुमच्या पुस्तकातला जशाला तसं दिलेला आहे. लुक ॲट द डायग्राम, ह्या डायग्राम म्हणजे काय, आकृतीकडे पहा, अँड चूज द करेक्ट ऑप्शन, यांनी योग्य पर्याय निवडा. प्लांट्स म्हणजे काय रे, रोपे. मॉस म्हणजे हे काय, शेवाळ नावाची वनस्पती रोप. हर्ब औषधी वनस्पती. कॅक्टस म्हणजे निवडुंग. मग इथं काय येईल, ग्रेन धान्य येईल. धान्य म्हणजे काय, रोप आहे का, चुकलं. वाईन हे वेल, द्राक्षाची वेल म्हणजे हे रोपामध्ये आहे, हे करेक्ट आहे. थॉर्न म्हणजे काटा. स्टीम म्हणजे देठ, हे येणारच नाही, म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय 3. 13वा प्रश्न बघितल्याच तुम्हाला येईल. अगदी सोपा असा प्रश्न आहे. लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन. घाबरलाय म्हणजे काय, स्केरी. शाय म्हणजे लाजायलाय का, स्लिपी म्हणजे झोप यायली का, प्राऊड म्हणजे अभिमान व्हायला का, नाही तर घाबरायलाय, म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय 1. पहा 14वा प्रश्न जाहिरातीवर आहे. लुक ॲट द ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीकडे पहा अँड चूज द करेक्ट ऑप्शन आणि योग्य पर्याय निवडा म्हणले. मग काय इथं बिस्किटाचे चित्र दिलेत आणि त्याच्या पुढे काय लिहिलंय, सनी बिस्किट शॉप. बिस्किट शॉपचं नाव काय रे, सनी. बाय 2 क्रीम बिस्किट पॅकेज. दमानं वाचायचं बरं का रे. 2 म्हणजे 2 क्रीम बिस्किट पॅकेट घ्या. गेट 1 पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट. आणि 1 पॅकेट आपल्याला चॉकलेट बिस्किट गेट म्हणजे मिळवा, म्हणजे फ्रीमध्ये आहे. प्राईज स्टार्टिंग फ्रॉम 10 रुपीज, 10 रुपयापासून सुरू आहे फॉर 1 पॅकेट, एका पॅकेटचे. खारी बिस्किट्स, क्रीम बिस्किट्स, चॉकलेट क्रीम बिस्किट्स, आल्मंड बिस्किट्स, एवढ्या प्रकारची बिस्किट आहेत. चला पाहूया प्रश्न आता. पहा मग कोणता प्रश्न विचारला आहे, यू कॅन बाय डॅश डॅश पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट. मग आता क्रीम बिस्किटचे किती पॅकेट घ्यायचे, 2 पॅकेट्स ऑफ म्हणजे 2 पॅकेट्स ऑफ क्रीम बिस्किट्स अँड गेट डॅश डॅश पॅकेट ऑफ चॉकलेट बिस्किट. मग चॉकलेट बिस्किटचे किती मिळणार, 1. मग इथं येईल 2 आणि इथं येईल 1. मग 2 आणि 1 पर्याय कुठं आहे, पर्याय नंबर 3. किती सोपे प्रश्न आहेत मुलांनो. पाहूया 15वा प्रश्न. हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स, हाऊ मेनी म्हणजे किती, कॅपिटल लेटर्स म्हणजे काय, मोठं वर्णाक्षर, मोठे अक्षर. शुड बी इन द गिवन सेंटेन्स, खालील वाक्यामध्ये किती मोठे म्हणजे पहिल्या लिपीतले अक्षर येतील. बघा आय हे तर कॅपिटल येतं रे. आय ॲम सोपान. सोपान हे नाव आहे, नावाचं सुद्धा पहिलं अक्षर कॅपिटल असते. भोसले, भोसलेचं सुद्धा बी कॅपिटल अक्षर, म्हणजे 1, 2 आणि 3 वर्णाक्षर कॅपिटल येतील, म्हणून ह्याचं उत्तर 15व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे तर फारच सोपं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन, चूज म्हणजे निवडा, द करेक्ट ऑप्शन म्हणजे पर्याय, ऑफ पंक्च्युएशन मार्क म्हणजे विरामचिन्ह, फॉर अंडरलाइन्ड सेंटेन्स, अधोरेखित केलेले जे वाक्य आहे त्याला योग्य विरामचिन्ह निवडायचं. किती सोपं आहे. मग काय अधोरेखित कशाला केले पहा बरं. ए आणि बी या दोघांचं कन्व्हर्सेशन आहे, ABCचं कन्व्हर्सेशन आहे. ए काय म्हणतंय, व्हॉट्स युअर नेम. बी काय म्हणतंय, बी सेड टेल मी युअर नेम प्लीज. सी सेड चंद्रशेखरन. यू कॉल मी चंदू. यू कॅन कॉल मी चंदू. आता ह्याच्यातलं अधोरेखित केलेलं कोणतं आहे ते महत्त्वाचं आहे. व्हॉट्स युअर नेम, मग ह्याच्या पुढं कोणतं विरामचिन्ह येईल, एकदम बरोबर आहे, प्रश्नार्थक चिन्ह. तुझं नाव काय आहे हे प्रश्न झाला, म्हणून त्याच्या पुढं प्रश्नार्थक चिन्ह. पूर्ण विराम नाही, स्वल्पविराम, अर्धविराम नाही की उद्गारवाचक चिन्ह नाही. कळालं. पहा पुढचा प्रश्न. 17वा प्रश्न. चूज द सेंटेन्स म्हणजे वाक्य निवडायचं आहे. विच हॅज
करेक्ट पंक्च्युएशन मार्क म्हणजे योग्य विरामचिन्ह असलेलं वाक्य निवडायचं आहे. विरामचिन्ह फार महत्त्वाचं प्रकरण आहे बरं का मुलांनो. नंबर 1, ओ नो व्हॉट शॅल आय डू नाऊ. हे तर बरोबर वाटायले की रे. प्रश्नचिन्ह आहे, उद्गारार्थी चिन्ह आहे, इथं क्वामा आहे, पहिला अक्षर कॅपिटल आहे, उद्गारार्थी चिन्हाच्या पुढं पहिला अक्षर कॅपिटल आहे. आता इथं ओ नो हे चुकलं, हे प्रश्नचिन्ह दिले ते चुकलं. आणि वॉट पण स्मॉल आहे. ओ नो व्हॉट शॅल आय डू नाऊ, इथं पूर्ण विराम आहे म्हणजे हे चुकलं. ओ नो व्हॉट शॅल आय डू नाऊ. अरे पहिला आणि चौथा पर्याय सारखाच दिसायला आहे, म्हणजे तुम्ही एकही पर्याय राईट करू शकतात आणि पर्याय 4 पण. पहा, इन्स्ट्रक्शन्स म्हणजे सूचना, हे सगळं लक्ष देऊन वाचायचं बरं का मुलांनो. प्रश्न इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर 18 टू क्वेश्चन नंबर 20 म्हणजे 18 ते 20 साठीच्या सूचना आहेत. काय सूचना आहेत? रीड द पॅसेज केअरफुली. रीड द पॅसेज म्हणजे वाचा, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट ऑप्शन आणि योग्य पर्याय निवडा. मग आता योग्य पर्याय निवडायचा आहे तर पॅसेज तर वाचावा लागेल. बघा, वाचूया पॅसेज. अ रेड ट्रॅफिक लाईट इज वॉर्निंग दॅट मीन्स स्टॉप. तुम्ही रोडनं चाललात आणि तिथं लाल लाईट लागली तर त्याचा अर्थ काय आहे? स्टॉप. रेड ट्रॅफिक लाईट इज वॉर्निंग म्हणजे सूचना द्यायली आहे, दॅट मीन्स स्टॉप, थांबा. इट इज नॉट सेफ टू क्रॉस द रोड अंटील द ग्रीन सिग्नल लाईट्स अप. लाल लाईट लागलेला असताना हे सेफ म्हणजे सुरक्षित नाही आहे टू क्रॉस द रोड, रोड ओलांडणं, जोपर्यंत द ग्रीन सिग्नल लाईट्स अप, जर हिरव्या रंगाचं सिग्नल लागेपर्यंत तुम्ही रोड ओलांडू शकत नाहीत आणि ते सुरक्षित नाही आहे तसं करणं. स्टार्ट वॉकिंग वेन ग्रीन सिग्नल इज ऑन. स्टार्ट वॉकिंग चालायला लागा केव्हा? वेन ग्रीन सिग्नल इज ऑन, जेव्हा हिरवं सिग्नल चालू असेल. इन शॉर्ट, रेड लाईट इज वॉर्निंग टू पे अटेन्शन. थोडक्यात सांगायचं काय? रेड लाईट म्हणजे लाल लाईट काय आहे? इज वॉर्निंग, ही सूचना आहे, धोक्याची सूचना आहे. टू पे अटेन्शन, लक्ष द्या म्हणून धोक्याची सूचना आहे. पहा बरं प्रश्न. इफ रेड मीन्स स्टॉप, लाल म्हणजे थांबा, तर ग्रीन म्हणजे एकदम बरोबर आहे. ग्रीन म्हणजे काय? वॉक. एकदम बरोबर आहे. ह्याचं उत्तर मग काय? पर्याय नंबर 3. 19वा प्रश्न. फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज फॉर. आता उतार्यातून आपल्याला यमक जुळणारा शब्द निवडायचा आहे. नाईट, मग नाईटसाठी कोणता शब्द आहे? नाईटसाठी एट हे पण यमक जुळतंय, राईट हे पण यमक जुळतंय, स्लाईट हे पण यमक जुळतंय, लाईट हे पण यमक जुळतंय. म्हणजे नाईटचे हे 4ही योग्य यमक जुळणारे शब्द आहेत. पण फाइंड आउट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पॅसेज, आपल्याला उतार्यातून यमक जुळणारा शब्द शोधायचा आहे. मग इथं लाईट शब्द आला आहे आणि इथंही लाईट आहे, म्हणून नाईटचा यमक जुळणारा शब्द लाईट. 8, राईट आणि स्लाईट हे इथं आलेले नाही आहेत, म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 4. पहा 20वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. सिलेक्ट द करेक्ट म्हणजे योग्य निवडायचं आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. फ्रॉम द गिवन पॅसेज, उतार्यातून आपल्याला निवडायचं आहे. रेड म्हणजे लाल, ग्रीन म्हणजे हिरवा. मग आता हे दोनही विशेषणच आहेत की रे मुलांनो. रेड लाईट, लाईट कशी आहे? लाल. ग्रीन लाईट म्हणजे लाईट कशी आहे? ग्रीन. म्हणजे दोन्ही विशेषण आहेत. मग आता ह्याच्यातलं उत्तर काय? ए अँड बी करेक्ट. म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 21वा प्रश्न तर पुस्तकातलाच आलेला आहे तुमच्या. सिलेक्ट द सेट. सेट म्हणजे काय? गट. विच हॅज डिफरंट साऊंड, वेगळा ज्याचा साऊंड आहे, स्वर आहे ते निवडायचं आहे. नंबर 1 कॅमेरा, कॅसल, कॅबेज, कॅट. हे सगळे कॅपासून सुरू व्हायलेत. म्हणजे हे डिफरंट साऊंड नाही, हे सेम साऊंड आहेत. पुढचं हॅट, हँडल, हॅमर, हँड हे पण सेम साऊंड आहे. किचन, केटली, नाईफ. आता इथं के होतं, इथं नाईफ आलं, म्हणजे हे डिफरंट साऊंड आहे. म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय 3. बघा 22वा प्रश्न. लुक ॲट द ग्रीटिंग कार्ड. ह्या ग्रीटिंग कार्ड बघायचं आहे. रीड द मॅसेज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. हे मॅसेज वाचा आणि पर्याय निवडा. डिअर टीचर म्हणजे शिक्षकांसाठी लिहिलेलं पत्र आहे. वी ऑल लव्ह यू अँड रिस्पेक्ट यू व्हेरी मच. थँक्यू.
आम्ही तुमचा खूप आदर करतो आणि आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. धन्यवाद. म्हणजे हे कशा संदर्भात आहे? हॅपी टीचर डेच्या संदर्भात. दिवाळी नाही की मदर्स डे नाही की इंडिपेंडन्स डे नाही. म्हणून 22व्याचे उत्तर पर्याय नंबर 2. पहा बरं क्वेश्चन नंबर 23. चूज द मिसमॅच म्हणजे चुकीची जोडी. मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. चुकीची जोडी कोणती आहे? डिअर डिअर. म्हणजे हे एकवचन अनेक वचनाची जोडी आहे बरं का, सिंग्युलर प्लुरल. डिअरचं अनेक वचन डिअरच आहे. स्टुडंट स्टुडंट्स, हां हे पण पेअर बरोबर आहे, म्हणजे मॅच आहे पेअर. माऊस माईस, एकवचन आणि अनेक वचन, सिंग्युलर आणि प्लुरल, हे पण बरोबर आहे. ऑक्स ऑक्सेस, चुकलं. ऑक्सचं ऑक्सन होतं आहे, हे चुकलं. म्हणून याचं उत्तर पर्याय 4. पहा 24. क्वेश्चन नंबर 24. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा फॉर द गिवन वर्ड लिफ्ट. लिफ्टसाठी योग्य शब्द काय? लिफ्ट द वॉल, भिंत उचला. असं कसं होईल? चुकलं. लिफ्ट द फार्म, शेत उचला. असंही होणार नाही, चुकलं. लिफ्ट द रिव्हर, आता नदी कुठं उचलता येते का? चुकलं. लिफ्ट द बॉक्स, हां हे करेक्ट आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. बॉक्स उचलता येतो. बघा 25th 25वा प्रश्न. चूज द करेक्ट पेअर. आता करेक्ट पेअर म्हणले बरं का, म्हणजे उरलेल्या 3 ह्या इनकरेक्ट आहेत. करेक्ट पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन. पर्यायातून योग्य जोडी निवडायचे. बियर रोअर, चुकलं. बियरचं काय आहे? ग्राउल्स किंवा स्नोअर्स येत आहे, गुरगुरतो, हे गर्जना नाही आहे, हे चुकलं इथं जोडी. आऊल हुट, एकदम बरोबर आहे, हीच जोडी करेक्ट आहे. म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. आता एकदा बरोबर सापडल्यानंतर हे नक्कीच चूक आहेत. पिगचं ग्राउल हे चुकलं, तर ग्रंट्स किंवा स्क्विल्स येत आहे. आणि फ्रॉगचं स्क्वॅक चुकीचं दिलं आहे, क्रॉक्स येत आहे. म्हणून करेक्ट जोडी आहे पर्याय नंबर 2. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्नांचा सराव केलेला आहे आणि तुम्हालासुद्धा हा नक्कीच समजलेला असेल अशी आशा करतो. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.